आतापर्यंत मी गोष्ट ऐकून होतो, पण आता प्रत्यक्षात माझ्यासोबत घडली. हे मात्र तितकंच खरं, भिकाऱ्याला वकारी असते हे मान्य काही खोटं नाही आहे. तुला मी म्हणत होतो, ह्यासाठीच तुला म्हणत होतो, तुझी आई तुला म्हणत होती तू काहीतरी काम धंदा कर, काहीतरी नोकरीचं बघ. तेव्हा आईश केलीस. आईश करावी, आईश महत्वाची होती. तुला अभ्यास करावा वाटला नाही, नोकरी करावं वाटले नाही. त्या कर्माचे फळ भोग. काय सांगू तुला, मला वाटलं नव्हतं माझी आज ही अवस्था होईल म्हणून. आई बापाला सगळी लेकरं सारखे असतात, पण हाताची बोटं जशी सारखे लहान मोठे आहेत ना, तसे नसतात. तरी लहान मोठे असतात. हे तू करायला पाहिजे. अरे माझं मन आता सुन्न सुन्न झालेलं आहे. काय बोलावं हे सुचत नाही. काही असो का नसो, फक्त गुळ 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 आणि मध ह्या दोन गोष्टी आणायपुरते का होईना, पैसे त्या आणायपुरते का होईना पैसे पाहिजेत. त्यावेळेस असं हे अवस्था होत नाही. लक्षात कधी काय होणार. गुळ काही वेळा विचार करतोस, गुळ आणि मध आणायसाठी पैसे पाहिजेत. अरे गुळाने मधाने काय असा विचार केला काय होणार आहे. काय होणार म्हणजे मध असेल तर माश्या जमा होतात, गुळ असेल तर मुंगळे जमा होतात. तर हे दोन्ही तुमच्यापाशी नसेल तर कोणी तुमच्यापाशी येत नाही. तुमच्या दुर्डीत स्वतःपुरती भाकर असेल तरच तुम्हाला कोणी विचारतं. भाकर नसेल तर कुत्रं सुद्धा तुम्हाला विचार येत नाही. हे लक्षात ठेवा. कुठे मी इथे स्वप्न